standing line, sleeping line. T-I-L-H. हे लेटर कशापासून बनतात? स्टँडिंग लाईन आणि स्लीपिंग लाईन. नमस्कार मंडळी, हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्युटिफुल हँडरायटिंगचे काय काय बेनिफिट्स असतात ते डिस्कस करणार आहोत. त्याचप्रमाणे आपण जर आत्तापासून आपल्या मुलांना चांगल्या हँडरायटिंगचे, ब्युटिफुल हँडरायटिंगचे महत्त्व सांगितलं, त्यांना हँडरायटिंगचे इम्पॉर्टन्स समजवलं, तर त्यांना पुढे प्रॉब्लेम होत नाही. कारण जर चांगली हँडरायटिंग राहील तर त्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे ज्यांची चांगली हँडरायटिंग राहिली त्यांना खूप कॉन्फिडन्स असतो, त्यांची कॉन्फिडन्स लेवल हाय असते. कारण जर त्यांना कुठेही काहीही लिहायला लावलं कुणी, तर त्यांना माहित असतं की आपल्याला हे कुणी काही बोलणार नाही आहेत, उलट आपल्याला अप्रिशिएटच करणार आहेत, कारण आपली हँडरायटिंग ही बेस्ट आहे. पण ज्यांची हँडरायटिंग खराब असते त्यांना कुठेतरी कुणी काही लिहायला लावेल की काय त्याची भीती वाटते, आणि हे लोक आपल्याला जज करतील की काय अशी भीती असते. माझ्या एक्सपिरियन्सवरूनच सांगते, माझी हँडरायटिंग खराब आहे आणि त्याची मला अजूनही खूप खंत वाटते आणि ती इम्प्रूव्ह व्हावी तो माझा अजूनही प्रयत्न चालू असतो. कारण आपल्याला नॉलेज कितीही राहिलं तरी कुठेही तरी आपल्याला असं वाटतं की अरे आपल्या हँडरायटिंग, आणि ज्यांची हँडरायटिंग खराब असते त्यांना माहीतच असतं की आपली हँडरायटिंग खराब आहे, आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात ती कुठेतरी भीती असते, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स कमी होतो. म्हणून माझा तरी आत्तापासूनच माझा प्रयत्न आहे की सुहानीची हँडरायटिंग ही बेस्ट असायला हवी, ब्युटिफुल असायला हवी. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी बनवते आपल्या सगळ्या मुलांसाठी. त्याचप्रमाणे दुसरा जो बेनिफिट असतो चांगल्या हँडरायटिंगचा, जर एखाद्या स्टुडंटची चांगली हँडरायटिंग असेल तर टीचरच्या मनामध्ये, टीचरच्या माइंडमध्ये त्या स्टुडंटविषयी खूप पॉझिटिव्ह पिक्चर तयार होऊन जातं की नाही, वाव याचं हँडरायटिंग किती चांगलं आहे. तर ते तेव्हाही केव्हाही त्याला त्याच्या नोटबुक्स चेक करायला उत्सुक असतात की वा चांगला हँडरायटिंग आहे. म्हणजे एक पॉझिटिव्ह माइंडसेट जो असतो टीचरच्या मनात त्या स्टुडंटविषयी तो तयार होऊन जातो. आणि ज्यांची हँडरायटिंग चांगली नसते त्यांचा अरे काय अक्षर आहे तुझं, हे तर मी आधीपासूनच ऐकत आली आहे, तर मुलांना ते कुठंतरी तो कमीपणात जाणवू लागतो, न्यूनगंड मुलांच्या मनात तयार होऊन जातो. त्याचप्रमाणे ज्यांची हँडरायटिंग चांगली असते त्यांचा स्पीडही लिहायचा चांगला असतो. कारण काही नोट्स लिहायचे असतील, काही होमवर्क करायचा असेल, तर ज्यांची हँडरायटिंग खराब असते त्यांचा फोकस हळूहळू लिहिण्यावर असतो आणि हँडरायटिंग चांगली यावी याच्यावर त्यांचा फोकस असतो. पण ज्यांचं ऑलरेडी हँडरायटिंग चांगलं आहे त्यांना त्याची टेन्शन घ्यायची गरज नसते आणि ते स्पीडने लिहित असतात. म्हणून आपण आपल्या मुलांना आत्तापासून सांगितलं पाहिजे की हँडरायटिंग तू आत्तापासून चांगली काढ. जर एकदा हाताला वळण लागलं, हेच त्यांचं वय आहे हाताला वळण लागायचं, लेटर्स चांगली काढायची, जर त्यांनी आतापासून व्यवस्थित प्रयत्न केला तर पुढे जाऊन त्यांना त्रास होणार नाही. म्हणून आपण आपल्या मुलांना आतापासूनच चांगले हँडरायटिंग काढ हे सतत सांगितलं पाहिजे. कारण हँडरायटिंग चांगली असेल तर पर्सनॅलिटी सुद्धा चांगली होते, त्यांची ड्रॉइंग चांगली होते, आणि त्याचप्रमाणे मार्क्स सुद्धा, ग्रेड असेल, मार्क्स असेल, जे काही असेल ते सुद्धा ते चांगले मिळवतात. कारण ज्यांचं हँडरायटिंग चांगलं असतं त्यांना हँडरायटिंगचे एक्स्ट्रा मार्क्स सुद्धा भेटत असतात. म्हणून तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, आता जी मुलं आता सिनियर केजीला आहेत, फर्स्ट स्टँडर्डला आहेत, ज्युनियर केजीला आहेत, त्या मुलांना पहिले काय शिकवलं जातं, अशा प्रकारे त्यांना स्टँडिंग लाईन शिकवली जाते, स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन शिकवली जाते. त्याच्यानंतर हे जे HAFE हे जे लेटर्स आहेत ते स्टँडिंग लाईन आणि स्लीपिंग लाईन आधी मुलांना शिकवली जाते, त्याच्यानंतर हे लेटर्स शिकवले जातात. तर आपल्याला मुलांना आतापासूनच ही प्रॅक्टिस करायची आहे की व्यवस्थित त्यांनी 3 लाईन्स मध्येच लिहायला पाहिजे. वरची जी रेड लाईन आहे, रेड लाईन तर ब्लू लाईन पर्यंतच त्यांनी लिहायला पाहिजे. काही मुलांचं मी बघत असते त्यांचं कुठेही हँडरायटिंग जात असतं पण पालकांचं लक्ष नसतं. म्हणून आतापासून फोकस करा की मुलं कसे लिहित आहेत. फक्त त्यांनी अभ्यास करायला हवा हे न करता त्यांचे हँडरायटिंग पण त्यासोबत इम्प्रूव्ह व्हायला हवी, याच्यावर सुद्धा आपलं लक्ष असायला पाहिजे. आणि जे अकॅडमिकमध्ये जे हँडरायटिंग यूज केली जाते ती फक्त सिम्पल कॅपिटल लेटर्स आणि सिम्पल स्मॉल लेटर्स यूज केले जातात. त्यांनाच अप्पर केस लेटर्स आणि लोअर केस लेटर्स किंवा टेक्स्ट फॉन्ट असंही म्हटलं जातं, जे टेक्स्टबुकमध्ये यूज केलं जातं. ते आता हे मॅन्डेटरी नाही आहे की आपलं बाळ जर इंग्लिश मीडियमला आहे तर त्याला कर्सिव्ह रायटिंग यायलाच हवी, हे महत्त्वाचं नाही आहे, हे गरजेचं नाही आहे.
हा त्याला आवड असेल किंवा स्कूलमध्ये कंपल्सरी असेल तर मुलं कर्सिव्ह रायटिंग शिकू शकतात किंवा तुम्ही त्यांना शिकवू शकतात. पण फर्स्टमध्ये म्हणजे पण इनिशियल लेवलला जी मुलं आहेत सुरुवातीला, तेव्हा त्यांना कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर, सिम्पल स्मॉल आणि सिम्पल कॅपिटल लेटर्स व्यवस्थित लिहिता यायला हवेत, ते आपल्याला व्यवस्थित रीड करता यायला हवेत. हाच आपला पहिला प्रयत्न पाहिजे. असं नाही की बाकीची मुलं कर्सिव्ह मध्ये लिहितात म्हणजे आपल्या बाळाने लिहिलं पाहिजे. दॅट इज नॉट मॅन्डेटरी. सो प्लीज. त्याच्यानंतर येतात त्याच्यानंतर हे जे स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन झाल्यानंतर मुलांना स्लॅन्ट लाईन शिकवली जाते. ती बिग स्लॅन्ट लाईन आणि स्मॉल स्लॅन्ट लाईन असे 2 टाईपचे असतात. तर मुलांना तुम्ही असे डॉट करून हे प्रॅक्टिस करू शकता स्लॅन्टिंग लाईन काढायची. तर ते स्लॅन्ट लाईन पासून VAXYZNMKW हे लेटर्स शिकवले जातात. त्याच्यानंतर येतं ते स्मॉल कर्व्स आणि बिग कर्व. त्याच्यापासून नंतर हे जे स्मॉल कर्व आहे त्याच्यापासून PRBJ हे लेटर स्टार्ट होतात. नंतर बिग कर्व पासून CDGUOQ हे लेटर्स स्टार्ट होतात. तर आपल्याला काय करायचंय, आपल्याकडे जर ट्रेसिंग बुक नसेल तर मुलांना सुरुवातीला आपण पेन्सिल, तर मुलांना सुरुवातीला आपण असे डॉट देऊन करायला लावू शकतो. ही असे डॉट तुम्ही त्यांना एका नोटबुक मध्ये करायला लावा आणि त्यांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस घ्या. जसे की स्लिपिंग लाईन साठी असे डॉट्स, स्टँडिंग लाईन साठी असे डॉट. त्याच्यानंतर तुम्ही वळू शकता हे लेटर्स कडे. सुहानी राईट डाऊन. कुठली लाईन आहे ही? स्लॅन्टिंग लाईन. राईट डाऊन लेटर्स ऑल्सो. जस्ट लेटर्स. सुहानीची मी ह्याच प्रमाणे प्रॅक्टिस घेत असते आणि ती आता फर्स्ट स्टँडर्डला आहे पण त्याप्रमाणे तिची हँडरायटिंग चांगली आहे. मी बघत असते त्या कम्पेअरमध्ये काही मुलांची हँडरायटिंग खूपच खराब आहे. तर प्लीज पॅरेंट्स, तुम्हाला रिक्वेस्ट आहे की मुलांच्या हँडरायटिंगकडे आतापासून लक्ष द्या, तरच त्यांची हँडरायटिंग इम्प्रूव्ह होईल. ओके सुहानी, नाऊ राईट युअर नेम हिअर. तर याप्रमाणे त्याच्यानंतर जेव्हा लेटर्सची प्रॅक्टिस होऊन जाते त्यानंतर तुम्ही मुलांना थोडं नेम्स लिहायला लावा, छोटे छोटे नाउन्स, जसे की त्यांचं स्वतःचं नाव असू शकतं. त्याच्याने काय त्यांची नाव लिहायची सुद्धा प्रॅक्टिस होईल. त्याच्यानंतर तुम्ही सांगू शकता आईचं नाव लिही, वडिलांचं नाव लिही. तर त्याच्याने त्यांची आपल्या नावाची स्पेलिंगही पाठ होते आणि त्यांची लिहायची जी प्रॅक्टिस असते ती प्रॅक्टिसही होते. तर या पद्धतीने तुम्ही मुलांना घरी नोटबुक बनवा. क्लासमध्ये तर टीचर शिकवत असते पण आपलं घरी सुद्धा काम आहे की त्यांची हँडरायटिंगकडे आपलं लक्ष जायला हवं. तर तुम्ही या नोटबुकचा फोटो घेऊ शकतात किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकतात. याप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलांना नक्की लेटर्स लिहायला शिकवा. ज्याप्रमाणे मी दिलंय स्टँडिंग लाईनचे लेटर्स, तुमचे मुलं जर इनिशियल स्टेटला असतील, ज्युनियर केजीला असतील, तर फक्त त्यांना पहिल्या दिवस स्टँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन इंट्रोड्यूस करा. दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांचे लेटर इंट्रोड्यूस करा. त्याच्यानंतर स्लॅन्ट लाईन, त्याच्यानंतर कर्व्स लास्टमध्ये येतील. याचप्रमाणे तुम्हाला स्मॉल लेटर सुद्धा शिकवायचे आहेत मुलांना. काय होतं ना, मुलांनी हेच लेटर, सिम्पल लेटर आधी शिकायला हवेत. तेच आपल्याला रिडेबल व्यवस्थित असायला हवेत. कारण बुकमध्ये हे जर लेटर मुलं शिकले तर टेक्स्टबुक मध्ये सुद्धा हेच लेटर असतात, न्यूजपेपरमध्ये सुद्धा ह्याच लेटर्समध्ये राईट केलेलं असतं. तर मुलांना हे लिहिताना त्यांची रिडिंगची सुद्धा प्रॅक्टिस होते. पण जर आपण त्यांना कर्सिव्ह शिकवायला गेलो स्टार्टिंगमध्ये तर त्यांच्या हात रेडी नसतात. कारण तेच लागलेच सिम्पल लेटर त्यांच्यासाठी इझी असतात, पण कर्सिव्ह जर तुम्ही डायरेक्ट शिकवायला गेले तर त्याच्यासाठी त्यांच्या हात रेडी नसतात. आणि टेक्स्टबुकमध्ये सुद्धा कर्सिव्ह रायटिंग नसते. त्याचप्रमाणे बोर्ड एक्झाम असेल, कुठली एक्झाम असेल तर त्याच्यात सुद्धा कंपल्सरी नाही की कर्सिव्हमध्येच लिहायला हवं. फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा आधी होतं, UK मध्ये आधी होतं की कर्सिव्हमध्ये कंपल्सरी असतं, पण आता त्यांनी सुद्धा कंपल्सरी नाही आहे. असं कुठेच कंपल्सरी नाही की कर्सिव्हमध्ये लिहायला हवं. म्हणून आपला प्रयत्न हाच असायला हवा की मुलांना सिम्पल कॅपिटल लेटर्स, सिम्पल स्मॉल लेटर्स व्यवस्थित लिहिता यायला हवेत. त्यांच्यामध्येच त्यांचं सुंदर असं हस्ताक्षर, हँडरायटिंग हवं.
हा आपला नेहमीचा प्रयत्न असायला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हेच की आपल्या प्रत्येक मुलाचं अक्षर हे खूपच सुंदर, चांगलं, व्यवस्थित, नीटनेटकं असायला हवं, क्लीन असायला हवं, म्हणून हा व्हिडिओ मी बनवला. सो तुमच्या मुलांना नक्की हे सांगा, हँडरायटिंगचे महत्त्व समजवा. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ, आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही माझ्या बोलण्याशी सहमत आहात ना, ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. तसेच आम्हाला तुम्ही पहिल्यांदा बघत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.